नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राजकीय घडामोडी ज्या आहेत 2023-24 मध्ये येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी हे लेक्चर तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपण टॉपिक वाईज या ठिकाणी ही सिरीज कव्हर करणार आहोत राजकीय घडामोडीची. त्यामुळे सर्वांनी हे लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत कव्हर करायचं आहे. अतिशय महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत एक्झाम ओरिएंटेड राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षा त्याच्याबरोबर इतर ज्या काही सर्व एक्झाम आहेत याच्यासाठी चालू घडामोडीचं हे लेक्चर तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे. शेवटपर्यंत लेक्चर सर्व विद्यार्थ्यांनी करायचं आहे. चला तर मग आपण आपल्या लेक्चरची या ठिकाणी सुरुवात करूयात. राजकीय घडामोडीमध्ये आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे ते म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक. ओके, पहिला जो पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे तो नारी शक्ती वंदन विधेयक. हा जो पहिला पॉईंट आहे ना तो आपल्याला इथं कव्हर करायचा आहे. नारी शक्ती वंदन विधेयक हे कशासाठी आहे एक एक आपण घेणार आहे. तर विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये महिलांना, लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% इकडे 33% इकडे 33% आरक्षण देण्यासाठीची ही तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यालाच म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अदर सर्व संसदेचे सदस्य नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करताच या ठिकाणी हे विधेयक काय केलंय मांडलेलं आहे. त्याचं नाव आहे नारी शक्ती. नारी शक्ती म्हणजे तुम्हाला माहित असेल हे स्त्रियांबद्दल आहे. नारी म्हणजे स्त्री लक्षात ठेवायचं, त्यांच्याबद्दलचं हे विधेयक आहे. आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न 100% शुअर येणार आहे. विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण हे देण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि यासाठी आपल्या भारतीय घटनेमध्ये 128वी घटना दुरुस्ती विधेयक मांडले आणि ते संसदेमध्ये पारित झाल्यानंतर त्याचं काय झालंय तर त्या ठिकाणी कायदा झालेला आहे, कायद्यामध्ये रूपांतर म्हणजे 106. आतापर्यंत 106 घटना दुरुस्त्या आपल्या भारतीय घटनेमध्ये झालेल्या आहेत. किती तर 106 घटना दुरुस्त्या आपल्या भारतीय घटनेमध्ये झालेल्या आहेत. आणि घटना दुरुस्ती विधेयक किती झाले तर 128. किती झालेले आहेत 128 एवढी घटना दुरुस्ती विधेयके झालेली आहेत. पहिला पॉइंट आपण इथे कव्हर करतोय नारी शक्ती वंदन विधेयक. या नारी शक्ती वंदन विधेयकाचा विचार केला तर 29 सप्टेंबर 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावरती सही करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि 29 सप्टेंबर तारीख सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे. 29 सप्टेंबर 2023. किती सप्टेंबर तर 29 सप्टेंबर 2023. आता हे विधेयक जरी लोकसभेमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जरी असलं ना तरी या विधेयकाच्या बाबतीमध्ये बाकीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या देखील माहित पाहिजेत आपल्याला. हे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये पण काय केले तर या ठिकाणी मांडलेलं आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मांडलेलं आहे. फारसा काही या विधेयकाला विरोधी पक्षातील असतील किंवा सरकारी पक्षातील कोणी असू द्यात यांनी या विधेयकाला फारसा असा काही विरोध केलेला नाही. तर हे लोकसभेमध्ये जर विचार केला कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे 19 सप्टेंबर 2023 ला हे विधेयक जे आहे ना ते लोकसभेमध्ये मांडलेलं होतं. सॉरी, त्यांनी ते विधेयक मंजूर हे केलेलं आहे पण ते लोकसभेमध्ये मंजूर कधी झाले मांडले ते सभागृहामध्ये. पण ते हे कधी झालं तर 20 सप्टेंबरला लक्षात ठेवायचे. 20 सप्टेंबर 2023 ला हे विधेयक लोकसभेमध्ये काय झाले तर मंजूर झालेलं आहे. आणि 454 विरोधात लक्षात ठेवायचे. फक्त 2 मते पडले 454. आणि राज्यसभेमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये लगेच 21 सप्टेंबर 2023 ला राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेमध्ये पण लगेच हे पारित झालेलं आहे. लक्षात ठेवायचं 215 विरोध, एकही विरोधात मत पडलं नव्हतं. 215 आणि विरोधात 0 मतदान झालेलं होतं. याच्यामध्ये विरोधात जे आहे ना ते फक्त आणि फक्त 0 मतदान म्हणजे फक्त म्हणण्यापेक्षा तर 0च इथं मतदान झाले. त्यामुळे याला फारसा काही विरोध झालेला नव्हता या विधेयकाला. आणि यासाठी संसदेच्या इतिहासामध्ये हे 5वं विशेष अधिवेशन घेतलेलं होतं. हे विधेयक मांडण्यासाठी 5वं विशेष अधिवेशन घेतलेलं होतं. आता खूप लोकांना त्यावेळेला वाटलेलं होतं की विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, बहुतेक 1 नेशन 1 इलेक्शन करायचं असेल किंवा काय अशा प्रकारच्या इथं तरतुदी होत्या. पण तसं काही झालेलं नाही. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हे याच्या आधी पण HD देवेगौडा यांच्या कालावधीमध्ये पण अशा प्रकारचं नारी शक्ती वंदन विधेयक मांडलेलं होतं पण ते संसदेमध्ये काही पारित झालेलं नव्हतं. इथं घटना दुरुस्ती अंतर्गत म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 368 कलमाचा विचार केला तर घटना दुरुस्ती. आणि हे आपण साऊथ आफ्रिका या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केले तर आपण ऍड केलेल्या ह्या बाबी आहेत. ओके, क्लिअर लक्षात ठेवा. संसदेमध्ये पण आरक्षण नाही आणि विधिमंडळामध्ये पण नाही. तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण ही सभागृह पाठ करायची. संसदेच्या लोकसभेत
आणि विधिमंडळाच्या कुठल्या सभागृहामध्ये तर विधानसभेमध्ये हे आरक्षण देण्याची तरतूद इथं करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे मुद्दे काय मी घेतलेत ते व्यवस्थित तोंडपाठ करून सर्वांनी ठेवायचे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. याच्या आधी पण एच.डी. देवेगौडा जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या कालावधीमध्ये पण अशा प्रकारची घटना दुरुस्ती मांडण्यात आलेली होती 81वी, पण ती काही संसदेमध्ये या ठिकाणी पारित झालेली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या बाबी इथं लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, हा पहिला मुद्दा आपण कव्हर केलाय, पहिला घटक कव्हर केलाय, नारी शक्ती वंदन विधेयक हा घटक कव्हर केलेला आहे. चालू घडामोडीला अनन्यसाधारण महत्व आहे इथून पुढच्या सर्वच एक्झाम मध्ये, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. दुसरी न्यूज आहे महाराष्ट्रामध्ये 29वी महानगरपालिका जालना या जिल्ह्यामध्ये स्थापन झालेली आहे. बघा, डायरेक्ट तुम्हाला वन लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, 10 मे 2023 मध्ये 10 मे 2023 मध्ये जालना या जिल्ह्याला नगरपालिका होती, त्याचं महानगरपालिकेमध्ये काय झालं या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. मोसंबी उत्पादनाचा जिल्हा, म्हणजे जिल्ह्याबद्दल वैशिष्ट्य तुम्हाला माहित पाहिजेत. मोसंबी असेल किंवा स्टील सिटी म्हणून पण काय केली जाते, ही ओळखली जाते. बघा, स्टील सिटी म्हणून पण हे शहर काय केलं जातं, जालना ओळखलं जातं. महानगरपालिका होण्यासाठी त्या शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा अधिक असावी. 3 लाख याच्यापेक्षा लोकसंख्या जास्त असली पाहिजे. 10 मे 2023 ला जालना याचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं. आणि महाराष्ट्रातली ती कितवी नगरपालिका झालेली आहे, तर महाराष्ट्र या राज्यातली 29वी. आणि भारतामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत. ज्या राज्यामध्ये काय आहे तर सर्वाधिक महानगरपालिका असणारं राज्य जे आहे ना ते हे जालनाचं आहे, लक्षात ठेवायचं सर्वांनी. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला या बाबी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका जालना. तर रिसेंटली 28वी पण कोल्हापूरमधील इचलकरंजी इथे स्थापन झाली. तर 27वी महानगरपालिका ही जी आहे ना ती पनवेल या ठिकाणी स्थापन झालेली आहे. कुठे स्थापन झाली ते पनवेल, म्हणजे 27. एवढ्याच सगळ्या महानगरपालिका तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका बृहन्मुंबई. ठाण्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका ठाणे या शहरामध्ये 6 प्लस 1 पालघर डिवाइड झालं. नाहीतर पालघर जिल्हा या नवीन जिल्ह्याची निर्मिती होण्याच्या आधीच 7 होत्या, पण वसई विरार पालघरमध्ये गेली. ही महानगरपालिका जी होती वसई विरार. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिली सर्वात जुनी मद्रास महानगरपालिका आहे 1688 मध्ये. ओके, 1688 मध्ये जर विचार केला तर सर्वात जुनी महानगरपालिका जी आहे ना ती मद्रास या ठिकाणी महानगरपालिका काय झाली होती, स्थापन करण्यात आलेली होती. ओके, सर्वात जुनी महानगरपालिका महाराष्ट्रातली बृहन्मुंबई, सर्वात श्रीमंत पण बृहन्मुंबई हीच महानगरपालिका लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच यावरती तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने या पॉइंटचा अभ्यास एकदम परफेक्ट करायचा आहे. तुम्हाला मी सर्व महानगरपालिका इथे तुमच्या कव्हर केलेत. म्हणजे मागच्या ज्या 28व्या इचलकरंजी कोल्हापूर, 27 पनवेल ठाण्याच्या बाजूला लक्षात ठेवायचे तिकडे. ओके, म्हणजे सध्या तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर त्याची संख्या असणार किती, तर त्या महानगरपालिकांची संख्या आहे 29. ओके, पहिली न्यूज नारी शक्ती वंदन विधेयक, दुसरी न्यूज महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका. या एवढ्या न्यूज आपण काय केल्या तिथे कव्हर केलेत, लक्षात ठेवायचंय. यावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. 2 न्यूज आजच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत आपण कव्हर केलेत. आता तिसरी न्यूज आपण इथे कव्हर करतोय. तिसरी न्यूज, महाराष्ट्रामध्ये राज्य अन्न आयोगाची स्थापना झालेली आहे. कारण तुम्ही जर भारतामध्ये विचार केला तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा याच्यावर प्रश्न पडलेले बरं का मागे राज्यसेवेच्या पूर्वला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा कायदा 2013 मध्ये झालेला आहे. कधी झालेला आहे कायदा? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा 2013 मध्ये झाला. आणि या कायद्याअंतर्गत तांदूळ 3 रुपये, ओके, गहू 2 रुपये किलो आणि कडधान्य 1 रुपये किलो अशा प्रकारे गरीब लोकांना हस्तांतरित केलं जातं हे अन्न, लक्षात ठेवायचे, कडधान्य वगैरे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा या कायद्याअंतर्गत जर विचार केला तर ह्या बाबी तुम्हाला काय करायचे तिथं लक्षात ठेवायचे. आणि याच बेसवरती महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची काय केली, स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना सध्या महाराष्ट्रामध्ये काय केली, करण्यात आलेली आहे. म्हणजे बघा इथं प्रति व्यक्ती प्रतिमाह 5 किलो धान्य एवढं दिलं जातं. 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयामध्ये. ओके, आणि महाराष्ट्र शासनाचा पण जो कायदा आहे अन्न सुरक्षा तो 2023 मध्ये झाला.
आणि त्याच कायद्या अन्वये महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची काय करण्यात आली, महाराष्ट्रामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे 2023 मार्च 2023 मार्च 2023 मध्ये या महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची काय करण्यात आलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता अन्न सुरक्षा कायदा हा 2013 चा लक्षात ठेवायचं आहे आणि त्याची अंमलबजावणी 2013 लाच झाली, जुलै 2013 लाच या कायद्याची अंमलबजावणी जुलै 2013 मध्ये झालेली आहे. आणि हा अन्न आयोग काय केलाय, रिसेंटली आता स्थापन करण्यात आलेला आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 याच्या बेसवरती खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोगाची स्थापना केली, तर ते राज्य आहे लक्षात ठेवायचंय. कोणतं राज्य आहे, तर महाराष्ट्र हे राज्य आहे लक्षात ठेवायचंय. कोणतं राज्य आहे, महाराष्ट्र हे राज्य. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यामुळे सर्वांनी ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित क्लिअर करायच्या आहेत. आतापर्यंत आपण या ठिकाणी 3 न्यूज कव्हर केलेत. नारी शक्ती वंदन विधेयक, महिलांना 33% आरक्षण देण्यासंदर्भात, 29वी महानगरपालिका जालना आणि अन्न आयोगाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये झाला आणि या कायद्यान्वये काय करण्यात आली, तर अन्न आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण चालू घडामोडीमधली राजकीय घडामोडी ज्या चालू आहेत आपल्या, त्याच्यामध्ये 4थी न्यूज आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019. ओके, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आता याच्यामध्ये अधिसूचना जारी केली, लक्षात ठेवायचं आहे. 11 मार्च 2024 रोजी या ठिकाणी नागरिकत्व अधिनियम 2024. ओके, नागरिकत्व अधिनियम 2024 याची अधिसूचना 2024 मध्ये आता डिक्लेअर करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये हे पारित झालेले विधेयक 9 डिसेंबर 2019 ला आता अधिसूचना झालेली आहे. लोकसभेमध्ये पारित झालेले 9 डिसेंबर 2019 ला, राज्यसभेमध्ये 11 डिसेंबर 2019 ला, 11 डिसेंबर 2019 ला आणि राष्ट्रपतींची मंजुरी 12 डिसेंबर 2019 ला. 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींची मंजुरी. आलं का लक्षात? हे तुम्हाला काय करायचे इथे लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. यामध्ये अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल आणि पाकिस्तान असेल यांच्यामधून मुस्लिम धर्म वगळता बाकीच्या 6 धर्माच्या व्यक्ती जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा त्यांना पूर्वी 11 वर्ष लागायचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी, 11 वर्ष. आता ते 5 वर्षामध्ये नागरिकत्व प्राप्त करू शकतात. किती वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये. IMP पॉइंट तोच कायदा आहे हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा. तुम्हाला माहिती आहे नागरिकत्व कायदा प्रॉपर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1955 मध्ये झाला होता. कधी झाला होता? तर 1955 मध्ये हा नागरिकत्व सुधारणा कायदा झालेला होता. 5 वर्षामध्ये. मग याच्यामध्ये हिंदू, जैन, ख्रिश्चन, त्याच्यानंतर बौद्ध, फारसी आणि शीख लक्षात ठेवायचं. मी कुठले कुठले सांगतोय बघा, हिंदू, जैन, ख्रिश्चन, फारसी, बौद्ध आणि शीख या 6 धर्माच्या लोक लक्षात ठेवायचं. किती? 6 धर्म आहेत हे भारतामध्ये वास्तव्यात आले की त्यांना 5 वर्षाच्यात नागरिकत्व भेटणार आहे. पूर्वी 11 वर्ष लागायचे. याच्यामधून 3 देशातले व्यक्ती बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान लक्षात ठेवायचे. मुस्लिम धर्म वगळता बाकीच्या 6 धर्माच्या व्यक्ती जर भारतामध्ये आल्या तर त्यांना या ठिकाणी 5 वर्षाच्या आत नागरिकत्व प्राप्त होणार आहे. किती वर्षाच्या आत? तर 5 वर्षाच्या आत त्यांना नागरिकत्व या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्यामुळे हे पॉइंट सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. चांगला अभ्यास करा. 4 न्यूज इथं आपण आज कव्हर केलेत, लक्षात ठेवायचे तुम्हाला. 6 धर्म. ओके, आणि 2019 मध्ये नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली होती आणि सध्या 11 मार्च 2024 ला याची अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामुळे हा कायदा महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानातील भाग 2 कलम क्रमांक 5 ते 11 पर्यंत नागरिकत्व कायद्याबद्दलच्या तरतुदी याच्यामध्ये सांगितल्यात. 5 ते 11 मध्ये. ओके, नागरिकत्व 11 मध्ये संसद कायदा करेल त्याच्या अधीन राहून तो कायदा केलाय की 5 वर्षाच्या आत तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, तर नागरिकत्व प्राप्त होणार आहे. अतिशय महत्त्वाचे पॉइंट इथे कव्हर होत आहेत आपल्या सर्वांचे. नारी शक्ती वंदन विधेयक, महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना सध्या मार्च 2023 मध्ये, नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 ला, पण त्याची अधिसूचना 11 मार्च 2024 मध्ये काय केलेली आहे, तर जाहीर करण्यात आलेली आहे. या 4 न्यूज आपण आता इथे कव्हर केलेत. आता पुढची न्यूज अतिशय महत्त्वाची ज्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, अशी न्यूज आता आपण घेतोय. ओके, सर्वांनी लक्ष द्या. उत्तराखंड समान नागरिक कायदा म्हणजे उत्तराखंड, आता तुम्हा सर्वांना माहिती आहे 44 नंबरचं कलम हे समान नागरिक कायद्याबद्दल आहे.
आणि स्वातंत्र्याच्या आधी पोर्तुगीज असताना बघा गोवा हे समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य आहे. आणि याचं कलम आहे 44. आता 44 कलम कुठे आहे तर डीपीएसपी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 नंबरचं कलम कितीपर्यंत डीपीएसपी 36 ते 51 नंबरच्या आर्टिकल पर्यंत या तरतुदी काय केल्या तिथं सांगण्यात आलेल्या आहेत. ओके 36 ते 51 नंबरच्या आर्टिकल पर्यंत डीपीएसपी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयरिश या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलेत ऍड केलेली आहेत. आता हे बेसिक झालं. बाकीचं डीपीएसपी न्यायप्रविष्ट असतात का तर नसतात. ओके असतात का नसतात तर नसतात. ते परकीय नागरिकांना ते प्राप्त होतात का नाही. फक्त भारतीय नागरिकांनाच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी असतात ना ती लागू होतात. परकीय नागरिकांना ती राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे वगैरे जे काही आहेत ती लागू होत नाहीत. ओके आयरिश घटनेकडून आपण घेतल्यात आणि आयरिशने स्पेन या देशाच्या घटनेकडून घेतलेलं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या रिसेंटली समान नागरी कायदा लागू करण्याच्या तरतुदी चालू होत्या. त्याच्यासाठी 27 मार्च 2022ला 27 मार्च 2022ला काय केलं हो. 27 मार्च 2022 मध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट केली ती म्हणजे कोणती तर रंजना देसाई न्यायमूर्ती रंजना कुमार देसाई समिती रंजना देसाई समिती काय केली या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ओके रंजना देसाई समिती स्थापन केली आणि यांनी आपला मसुदा फेब्रुवारी 2024 मध्ये मांडलेला आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा उत्तराखंड या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी खालीलपैकी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली तर मार्च 2022 मध्ये रंजना देसाई समिती काय केली या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ओके आणि उत्तराखंड स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य असेल. समान नागरी कायदा लागू करणारं हे पहिलं राज्य असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे उत्तराखंड जे आहे ते समान नागरी कायदा लागू करणारं स्वतंत्र पहिलं आणि तसं भारतातलं किती आहे तर सेकंड. पहिलं आहे गोवा. पोर्तुगीजांच्या कालावधीमध्ये त्याला अशा प्रकारे तरतुदी होत्या. यामध्ये यांच्या शिफारसीमध्ये खूप साऱ्या तरतुदी सांगितल्यात की मुलींसाठी लग्नाचं वय वाढवणे विवाह नोंदणी अनिवार्य करणे मुला मुलींना समान वारसा असं रंजना देसाई समितीने आपल्या शिफारसी 2024 मध्ये सांगितलेल्या होत्या. समितीची स्थापना मार्च 2022 मध्ये भारतीय घटनेतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 नंबरच्या कलमापर्यंत आहेत. आणि त्या कलमापासून जर पुढे विचार केला तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की 51A मध्ये कर्तव्य आहेत तर 36 ते 51 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंड देशाकडून घेतलीत आणि आयर्लंडने स्पेन या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केले तर ऍड केलेली आहेत. बघा उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा आतापर्यंत आपण या ठिकाणी 5 न्यूज कव्हर केल्या. एक म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक 2023. दुसरी न्यूज महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका जालनामध्ये महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 भारतीय घटनेच्या भाग 2 मध्ये 5 ते 11 पर्यंत आणि यातलं 11वं कलम अतिशय महत्वाचं कलम आहे. लक्षात ठेवायचं आहे 11वं जे कलम आहे ना ते अतिशय महत्वाचं कलम म्हणून काय केलं जातं या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर उत्तराखंड या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू झालेला आहे. समान नागरी कायदा लागू करणारं हे भारतातलं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य आणि तसा विचार केला ओव्हरऑल अख्ख्या भारतामध्ये तर दुसरं राज्य आहे. पहिलं राज्य आहे गोवा. ओके आणि गोव्यामध्ये स्वातंत्र्याच्या आधीच समान नागरी कायदा लागू होता तिथे. ओके आणि याच्यामध्ये समान नागरी कायदा कलम आहे 44. सर्वांनी पाठ करायचं कलम 44. मी काय सांगतोय बघा टीपीएसपी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये 44 नंबरचं कलम आहे. तो भाग आहे भारतीय घटनेचा 4था भाग आहे. कितवा भाग आहे 4था भाग आहे. लक्षात ठेवायचं हा जो भाग आहे ना तो 4था भाग आहे आणि यामध्ये हे आयरिश कडून घेतलेले आणि आयरिशने स्पेन या देशाच्या घटनेतून डीपीएसपी घेतलीत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही त्यांच्याकडून त्यांनी घेतलेली आहेत. ओके आता याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला की 36 ते 51 हे 4थ्या भागात आहे पण त्याचं 3 भागात विभाजन केले. ओके 3 भाग कोणते बघा. एक गांधीवादी त्यानंतर उदारमतवादी उदारमतवादी आणि समाजवादी या 3 भागामध्ये या तत्वाचं काय केलेलं आहे विभाजन केलेलं आहे. ओके
एका पार्टमध्ये आपल्याला 5-5 करंटच्या न्यूज घेत जायच्या, जेणेकरून तुम्हाला जास्त लोड होणार नाही एकाच वेळेला. त्यामुळे चांगल्या पद्धतीने ह्या न्यूज तुम्ही ऐकायच्या आहेत. चालेल, नेक्स्ट सेशनमध्ये आपण आता भेटूयात. धन्यवाद.